नमस्कार मंडळी, चला तर मी आज बनवणार आहे साबुदाण्याचे पराठे। त्यासाठी आपण हे शाबू भाजून घेतलेला आहे आणि आता बारीक पण केलेला आहे। आता चाळणीमध्ये चाळून घेऊया। चला तर आपण आता हे बटाटे उकडून घेतलेला आहे, त्याला आता खिसणीने खिसून घेऊया। बटाटा खिसून झालेला आहे, आता पीठ टाकून घेऊया। नंतर ना 1 चमच दही टाकून घेऊया। शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। हिरवी मिरची टाकून घेऊया आणि अर्धा चमच लाल तिखट टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं तयार झालेलं आहे मळून। आता याला 10 मिनिटासाठी आपण ठेवून देऊया। चला तर आता 10 मिनिट झालेले आहेत। पीठ छान भिजलेलं आहे। आता छोट्या आकाराचा गोळा घेऊन आपण लाटून घेऊया। प्लेटच्या साहाय्याने आपण याला गोल आकार देऊया। पराठा आपण पलटून घेऊया। हे बघा, छान असा पराठा तयार झालेला आहे। मध्ये काढून घेऊया। तयार झालेला आपला पराठा हा साबुदाण्याचा पराठा आपला तयार झालेला आहे। आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।